नमस्कार. रोज मुलांना डब्यासाठी काय द्यायचं हा प्रश्न असतोच आणि मुलांनाही काही ना काहीतरी नवीन खायचं असतं. मम्मा काहीतरी वेगळं दे ना गं. तेच तेच खाऊन मुलंही कंटाळतात. तर म्हटलं आज काहीतरी नवीन करून बघूया. आज मी एक वेगळी रेसिपी ट्राय करणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी एका भांड्यामध्ये 1 वाटी तूर डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे. या सर्व डाळी आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. स्वच्छ धुवून या आपल्याला 4 ते 5 तास किंवा 3 ते 4 तास भिजवून घ्यायच्या आहेत. भिजवून घेतल्यावरती त्याच्यातलं पाणी पूर्ण गाळून आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटताना आपल्याला हिरवी मिरची, आलं आणि जिरं टाकून एक दरदरीत वाटण आपण तयार करून घेऊया. त्याच्यामध्ये तुम्ही हव्या त्या भाज्या घालू शकता आणि मी घातले आहे ह्याच्यामध्ये गाजर, कोथिंबीर आणि कांदा. तुम्ही कोबी घालू शकता, मेथीही घालू शकता, कांद्याची पातही घालू शकता. उत्तम तुम्हाला ज्या हव्यात त्या भाज्या तुम्ही घालू शकता. भाज्यांबरोबरच मी याच्यामध्ये कोरडे मसाले घालणार आहे. तर त्याच्यामध्ये मी लाल तिखट, हळद, धणेपूड आणि घरगुती मसाला सोबत चवीपुरतं मीठ हे घालून मी हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून घेतल्यावरती त्याच्यामध्ये अगदी अर्धा टीस्पून मी ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालणार आहे. तुम्ही बेकिंग सोडा नसेल तर स्किप करू शकता, काहीच हरकत नाही आहे. तर बेकिंग सोडा घालून हे व्यवस्थित मिक्स करून मी एका पसरट तव्यावरती किंवा पॅनमध्ये अशा प्रकारे थोडं बॅटर घालून ते व्यवस्थित असंच पसरवून घेत आहे, थोडं थोडं तेल घालून. आणि मग ते एका साईडने व्यवस्थित शिजलं गेलं की तुम्ही ते पलटवायचं आहे दुसऱ्या साईडला आणि खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे. आणि हे तुम्ही चटणीसोबत गरम गरम खाऊ शकता.